काय वाटतं कोणाचं काय हवा कोणाची आहे सध्या? त्या रामभाऊ दाभाडे. प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असल्यामुळं या भागामध्ये निश्चितपणे तेच निवडून येतील. रामभाऊ दाभाडे यांचा विजय हा नक्कीच मोठ्या मतांनी विजय होईल. माझं मत बंडू खानवे यांना. भाऊ कोणत्याही पक्षात गेलं तरी भाऊंचं काम पाहून भाऊंच्याच मागे लोक उभे राहणार. काय आम्ही मदत मागू त्यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली भाऊने. आमचा वोट भाऊलाच मिळेल. सीट कुणाचीही लागू, पण ह्या भागातील प्रगती व्हायला पाहिजे. नाही, भाऊंनी सगळीच कामं व्यवस्थित केलेली, रस्ते, ड्रेनेजची लाईन, पाण्याची सोय, लाईटीची सोय, त्याच्यामुळे इथं भाऊच यायला पाहिजे. आमचं मतदान त्यांना बंडू खानवेंना थोडं आहे. त्यांनी केलेल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे बहुतेक असा मौलाचा वाटा त्यांचा आमच्याकरता आहे. भाऊंच्या क्रमाला तोड नाही. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 3 ज्यामध्ये विमाननगर आहे, खराडी आहे, वाघोलीचा काही भाग आहे, विमाननगरचा आहे. या सर्वांमध्ये आपण नागरिकांशी संवाद साधतोय. नेमकं ग्राउंड लेवलला काय स्थिती आहे, काय त्यांचे प्रॉब्लेम असते आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत या भागातलेच. काका नमस्कार, लेट्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काय तुमचं नाव, काय, कुठं राहता? माझं नाव सीताराम सिंगाडे, राहायला साई सत्यम पार्कमध्ये राहायला आहे. आणि भाऊ आमचे रामभाऊ दाभाडे आमचे सर्वात उत्कृष्ट प्रमाणे काम करत आहे. संपूर्ण एरियामध्ये त्यांनी खूप डेव्हलपमेंट केलेली आहे. आणि हात की कंगनाला आरसा कशाला म्हणायला काही हरकत नाही. विरोधी उमेदवाराचंही काहीतरी स्थिती असेल, त्याचंही काहीतरी काम असेल, काही तुम्हाला काय त्याच्याबद्दल काय? नाही, आता ज्याच्या त्याच्या एरियाप्रमाणे जर पाहिलं तर रामभाऊंचा साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, गणेश पार्क, कोलते पार्क इकडे रामभाऊंचं खूप काम आहे. मी दीपराज रघुनाथ शिंदे उर्फ आबा शिंदे साई सत्तेमध्ये गेले 33 वर्ष मी या ठिकाणी राहतो. आज सर्वसाधारण ड गटामध्ये आमचे कणखर नेतृत्व असणारे रामदास भाऊ दाभाडे या प्रभाग क्रमांक 3 लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर आणि वाघोली उर्वरित भाग असे त्यांचं नेतृत्व या ठिकाणी ते आज या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. भाजपतर्फे त्यांना एक कुशल नेतृत्व आणि म्हणून त्यांना ते तिकीट मिळालेलं आहे. गेले 33-35 वर्षाचा त्यांचा सामाजिक कार्य, राजकीय कार्याचा फार मोठा सहभाग आहे. आणि प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव असल्यामुळं या भागामध्ये निश्चितपणे तेच निवडून येतील असं आम्हा सर्व साई सत्यम मतदार बंधू बघून आम्हाला वाटतं. भागातल्या लोकांच्या समस्या असतील, काम असतील, या बाबतीत विरोधी उमेदवार असेल किंवा मग तुम्ही ज्यांचं समजा एक हवा आहे म्हणता किंवा तुम्ही ज्यांना तुम्ही सपोर्ट करता असं असेल, काय तुलनेनं फरक वाटतो तुम्हाला दोन्ही गोष्टी? नाही, निश्चितच फरक आहे. या ठिकाणी विरोधी पक्षाचे कोणी येत नाही. गेले 30-35 वर्ष राजकीय माध्यमातून, सामाजिक माध्यमातून रामदास भाऊ हमेशा कुठलाही सर्वसामान्यांचा प्रश्न असेल तर तातडीने या ठिकाणी उपस्थित राहतात आणि अगदी सर्वसामान्य गोरगरिबांना ते मदत करतात. त्यामुळे विरोधी पक्षाचं या ठिकाणी काही चालणार नाही आणि विरोधी पक्ष कोणी या ठिकाणी फिरकतही नाहीये. नमस्कार, मी मीरा भोंग, विमाननगरमध्ये राहते. आणि आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणजे इथून पुढं पण राष्ट्रवादीने काम करावं आणि चांगल्या म्हणजे भरघोस मतांनी त्यांनी निवडून यावं. बंडू खानवे ह्यांनी म्हणजे पहिली पण कामं केलेली आहेत आणि इथून पुढं पण त्यांनी चांगली कामं करावी, हीच आमची अपेक्षा आहे. रामभाऊ दाभाडे यांचा विजय हा नक्कीच मोठ्या मतांनी विजय होईल असं मला वाटतं. कोणत्या अशा गोष्टी आहेत जमेच्या बाजू आहेत ज्याचा आधार घेऊन तुम्ही हे कुठेतरी खात्रीनं बोलू शकता? गेले 25 वर्षे जसे आमचे भाऊ हे ग्रामपंचायत असेल, ज्यावेळेस ते स्वतः सरपंच होते त्यावेळेस ज्या समस्या होत्या आमच्या पूर्वी पाण्याच्या, त्यांनी जे इथं डेव्हलपमेंट केली, गटाराची म्हणजे ड्रेनेज लाईन असेल, पाण्याचा बऱ्यापैकी पूर्वी पाण्याचे खूप हाल होते आमच्या इथं. पण पाण्याचे वडूवरनं पाण्याची लाईन आणून त्यांनी पाण्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काका तर म्हणतात की पाण्याची एक मोठी समस्या आहे. होती ना, पण ती आणून वडीवरनं लाईन आणून ते पण समस्या थोडी दूर केली. आता थोडीफार राहणार, सगळ्या समस्या आता गाव वाढत चाललं त्यामुळे समस्या थोडी हेच होणार. सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती म्हणजे या वाघोलीत येताना पुणे ते वाघोली एक तर ट्रॅफिक आणि दुसरी सगळ्यात मोठी ती म्हणजे धूळ. आज लोक आजारी पडतात. या बाबतीत तुमचा रोडमॅप तुमच्या नेत्याला तुम्ही विचारला आहे का, ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता? या बाबतीत बरेच वेळा चर्चा झालेली आहे. कारण रांजणगाव MIDC मुळे या परिसरामध्ये संपूर्ण नगर रोडला
बाहेरचे रहदार वगैरे खूप कामगार वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात आल्यामुळं अर्थातच वाहतुकीची समस्या ही निर्माण झालेली आहे आणि त्या मानाने ते रस्ते एक अपुरे पडतात. आता शासकीय लेवलला या ठिकाणी उड्डाणपूल किंवा मेट्रो या गोष्टीचा विचार चालू आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये सुधारणा होईल. तो एक प्रशासकीय कालावधीमध्ये मला वाटतं नक्कीच दुर्लक्ष होतात. प्रशासनाचे लोक कधी येत फिरकतही नाहीत. त्यामुळे लोकप्रतिनिधी अतिशय गरज आहे. म्हणून लोकप्रतिनिधीच्याच अँगलने मी तुम्हाला विचारला प्रश्न. लोकप्रतिनिधी आपल्याला त्यांचा पाठपुरावा करतो लोकप्रतिनिधी आणि असा पाठपुरावा करणारा रामदास भाऊ दाभाडे हा एकमेव नेता आहे. बर, तुमचं याच्यावर काय मत आहे? नाही, हे आबांनी सांगितलं हे एकदम बरोबर आहे. प्रशासनाचं आमच्याकडे कमीत कमी हे जसं महानगरपालिकेमध्ये आम्ही 7 वर्षे दुर्लक्ष झाले. भाऊंनी बराच वेळा पाठपुरावा केला पण शेवटी काही नेतृत्व पद नसल्यामुळं काही करता येत नाही. निश्चित याच्यावर तोडगा निघेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीनंतर असं मला वाटतं. वाघोली पहिले ग्रामपंचायत होती. भरपूर तिथं सदस्य होते, ग्रामपंचायत सदस्य होते, त्याचबरोबर सरपंच उपसरपंच सगळी बॉडीज होती. हे सर्व करत असताना या ग्रामपंचायतला आलेले प्रश्न, पडलेले प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेस वाघोली चालली आहे किंवा विमाननगर भाग असेल किंवा मग हा बाकीचा भाग असेल, काय प्रश्न सुटतील तुमचे का वाढतील? तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही ग्रामपंचायत तुम्हाला बरी वाटत होती? काय नेमकं तुमचा? ग्रामपंचायत ज्यावेळेला होती त्यावेळेला लोकसंख्या कमी होती आणि कमी लोकसंख्या असल्यामुळे त्या काही सोयींचं नियोजन करता येत होतं. आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे आणि महानगरपालिकेचा विशेषतः या वाघोलीवरती फार मोठं लक्ष होतं. लक्ष म्हणजे हा भाग रेव्हेन्यूच्या बाबतीत फार मोठा आहे. टॅक्सेस वगैरे बऱ्यापैकी कलेक्शन महानगरपालिकेला इथून उपलब्ध होतं. कशाच्या माध्यमातून? उद्योग आहेत का? कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत, भरपूर घरं आहेत, बरेचसे मॉल्स आहेत. त्यामुळं महानगरपालिका निश्चित प्रकारे त्यांना उत्पन्न वाढल्यामुळं त्यांचं त्या बाबतीत लक्ष आहे. सुविधांच्या बाबतीत लक्ष नाही आहे. सुविधाच्या बाबतीत लक्ष नाही आहे आणि ती सुविधा पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करण्याकरता भक्कम नेतृत्व निश्चितच पाहिजे आणि असं नेतृत्व सुदैवाने आम्हाला रामभाऊच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. ह्या सगळ्या समस्या त्यांना माहिती आहे आणि प्रशासकीय दरबारामध्ये प्रशासकीय कामाची त्यांना जास्त माहिती असल्यामुळं त्याचा पाठपुरावा ते निश्चित करतात. माझं मत बंडू खानवे यांना. काय असं कोणतं काम आहे त्यांचं की तुम्हाला आवडलं किंवा तुम्ही त्यांचं नाव घेता? ते डायनॅमिक आहे. त्यांची हे की बाबा ते काम एकदम पॉवरनी करता एकदम. नमस्कार, माझं नाव शिल्पा अंबादास गायकवाड. मी राहते इथे 2002 पासून राहते आणि भाऊला आम्हाला खूप मदत केलेले, रोड केलेले, पाण्याची व्यवस्था केलेले, बराच म्हणजे काय आम्ही मदत मागू त्याने आम्हाला भरपूर मदत केलेली भाऊने. आमचा वोट भाऊलाच मिळेल, बीजेपीला. माझं नाव मुक्ता रघुनाथ शेडगे. भाऊंनी 20 वर्ष झालं कारभार केलेला मी इथं पाहतीय. 20 वर्ष झाले मला आलेली आणि पाण्याची सोय नव्हती, नळाची सोय नव्हती, पाणी नव्हतं आणि शिवाय ह्या इथे गुडघ्या चिखल होता. ह्याच्यातून आम्ही जात होतो आणि ह्याच्यातून गाडी जर रुतली, माझ्या लेकाचे दुधाचा धंदा होता, मग त्याची गाडी रुतली तर 2 दिवस निघायची नाही. रोड कोणी केला? रोड भाऊंनी केला. माझं मतदान कोणाला आहे? भाऊंला. मी सविता हिरे, मी शिक्षिका आहे. अजिबात पाणी आणि लाईट सोय नव्हती, सगळी सोय भाऊंनीच केली. पाण्याची सोय भाऊंनीच केली आणि जे कुठलंही काम असू दे भाऊंकडे गेल्यानंतर भाऊन त्याचं निवारण करायचं. पाणी किती दिवसांनंतर येतं? पाणी आता 2 दिवसानंतर येतं. पहिले 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर. आता टायमिंग नसायचं आणि आता 2 दिवस. आता 2 दिवसानंतर रेग्युलर येतं आणि भरपूर येतं. तेच कारण आहे तुमचं मतदान द्यायचं? नाही, भाऊंनी सगळीच कामं व्यवस्थित केलेली. रस्ते, ड्रेनेजची लाईन, पाण्याची सोय, लाईटीची सोय, त्याच्यामुळे इथं भाऊच यायला पाहिजे माझं मतदान रामदास आणि म्हणून माझं मतदान भाऊंनाच असेल, रामभाऊंना. अतिशय सुंदर प्रकारे या प्रभागामध्ये ही लढत आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे ह्या भागातील जर परिस्थिती पाहिली की सोसायट्या आहेत पण सोसायटीच्या बाहेर चालताना अनेक अडचणी आहेत. या ठिकाणी व्यवस्थित फुटपाथ नाहीत, अनेक ठिकाणी समस्या या ठिकाणी पाहायला भेटतात. सीट कुणाचीही लागो पण आम्हाला पाहिजे फक्त विकास. तो विकास हवा
आणि लवकरात लवकर विकास व्हावा. मी स्मिता कैलास परांजपे, राहणार तृप्ती निवास कावडे वस्ती या ठिकाणी मी राहते आणि गेले 25 वर्ष मी यांना ओळखते भाऊंना. आणि त्यांनी केलेल्या या कारकिर्दीमध्ये म्हणजे बहुतेक असा मौलाचा वाटा त्यांचा आमच्याकरता आहे आणि इकडचे सगळे नागरिक त्यांच्या या कामगिरीबद्दल संतुष्ट आहेत. ते निवडून आल्यानंतर काय काम तुम्हाला काय वाटतं? आणि ते निवडून आल्यानंतरही म्हणजे त्यांनी आम्हाला अजूनही साथ द्यावा असं आमच्या सर्व लाडक्या बहिणींची देखील या ठिकाणची इच्छा आहे. माझं मत काय बंधू खांब्याला हे मी काय म्हणतोय, जास्त करून पाण्याचा परिस्थिती आपल्या इमाननगरमध्ये आहे जास्त करून. आणि आपले कसं धंद्या पाणीवाले आहेत कॉर्पोरेशनवाले, त्यांना कुठेतरी कुठेतरी जागा दिलं पाहिजे. सध्या वाघोलीतली जी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथं बाजार भरतो, त्या डोम मध्ये जे आहे ते आपण आलो. आपल्यासोबत एक जे वृद्ध आहे, मतदार आहेत, नागरिक आहेत, त्या वाघोलीचेच रहिवासी आहेत. आपण त्यांचं एक मत घेऊया. बाबा, कधीपासून राहतं इथं? माझं आयुष्य गेलं इथं. आयुष्य गेलं. हा. किती मतदान करता दरवेळेस? हा, काय वाटतं, कोणाचं काय हवा, कोणाची आहे सध्या? रामभाऊ दाभाडे. कसं काय केलं त्यांनी असं? हा, सगळे काम करतात व्यवस्थित इथं सगळे. काय त्यांनी चांगलं काम केलं असेल किंवा मग का तुम्ही त्यांना मानता? एखादा किस्सा, गोष्ट एखादी? मंदिराचे कामं केल्यात, जसे सडकचे ह्याचे त्याचे कामं केल्यात. हा, चांगलं आठवतं मला. कधी वैयक्तिक काम पडलं तुमचं त्यांच्याशी? हा, कधी काही कामाला लावली पोरं, तुमची बोल. आमची मुलं लावली, दुसऱ्यांची मुलं लावली. रामभाऊ दाभाडेंच्या विरोधी जे आहेत उभे, त्यांचं काय मग? त्याने देणार निवडून का नाही देणार ते? आता काय सांगता येत नाही, पण रामभाऊचं शेट लागावं असं एक माझं मत. पण पाहिलं की सध्या आपण प्रभाग क्रमांक 3 जो आहे वाघोलीचा असेल, विमाननगरचा भाग आहे, या भागात ज्यावेळेस नागरिकांशी संवाद साधला, एक व्यक्तिनिष्ठ कुठेतरी लोकांचं एक मत बनल्याचं आपण बघतोय. काही प्रमाणात कुठं 80, 60, 50, 40 असं काहीतरी तो प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय, एक टक्केवारी किंवा रेशो प्रपोर्शनच्या बाबतीत. मात्र एक पाहिलं की इथल्या लोकांनी पक्षापेक्षा जो आहे तो का व्यक्ती संदर्भातून जो आहे की त्या माणसाने केलेले कामं असतील, विकास असतील, किंवा मग त्यांचा कामाचा लेखाजोखा किंवा पुढे चालून काय करायचा त्याचा आराखडा असेल, तर या बाबतीत नेत्यात गुण काय ही जनता आजही बघते. जनता एवढी आंधळी नाही की फक्त पक्षाच्या मागे जातील, माणूस म्हणून सुद्धा काही लोक मतदान करणारे आहेत. आजच्या या संवादातून आपल्याला एवढंच कळलं. पाहत राहा लेट्सअप मराठी.